नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नार्लावार विषय राज्यशास्त्राकरिता आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या तासिकामध्ये भारताचे शेजारील राज्यांशी असणारे संबंध म्हणजे भारताच्या शेजारील जे राज्य आहेत त्या राज्यांसोबत भारताचे कसे संबंध आहेत याची थोडक्यात माहिती आपण त्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यामध्ये पाहत असताना आपण भारत आणि पाकिस्तानचे संबंध पाहिले, त्यानंतर भारत आणि श्रीलंका या देशाचे कसे संबंध आहे याची माहिती आपण पाहिली, त्यानंतर भारत व भूतानचे संबंध कसे आहेत याची माहिती आपण त्या ठिकाणी पाहिली, भारत व नेपाळचे संबंध कसे आहेत याची सुद्धा माहिती आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे। त्याबरोबरच भारत व बांगलादेशाचे संबंध कसे आहेत आणि भारत आणि म्यानमारचे जो पूर्वी ब्रह्मदेश म्हणून ओळखल्या जायचा तो आता म्यानमार आहे, भारत आणि म्यानमारचे संबंध कसे आहेत याची माहिती आपण पाहिलेली आहे। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की भारताच्या शेजारील असणारे हे जे 7 प्रमुख राज्य आहेत या सात प्रमुख राज्यांच्या सीमा, आता या ठिकाणी 5 राज्य तुम्हाला दिसत आहेत, त्याबरोबरच पाकिस्तान आणि चायना या राज्यांच्या सीमा या भारताला लागून असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या शेजारील राज्यांशी भारताचे कसे संबंध आहेत याची माहिती आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। ते पाहत असताना आपण पाहिलं की भारताचे पाकिस्तान सोबत आणि चायना सोबत थोडेसे संबंध ताणले गेलेले आहेत, परंतु जे बाकी उरलेले जे शेजारील राष्ट्र आहेत त्यांच्याबरोबर कधी भारताचे मैत्रीपूर्ण तर कधी सीमावादाचे संबंध असलेले आपल्याला दिसून येतात। परंतु श्रीलंका, भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशासोबत भारताचे सलोख्याचे संबंध आहे असे आपल्याला म्हणता येईल। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या शेजारील राष्ट्रांशी भारताचे कसे संबंध आहे हे पाहिल्यानंतर आशिया खंडातील आपण या तासिकेमध्ये आशिया खंडातील इतर जे भारताच्या शेजारील देश नाही आहे परंतु आशिया खंडातले जे इतर देश आहेत, कारण भारताचे जे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या पहिल्याच भाषणात स्पष्ट केलेलं होतं, आकाशवाणीवरून त्यांनी जे भाषण दिलं होतं त्या भाषणातून पहिले स्पष्ट केलं होतं की आशिया खंडातील जे देश आहे त्या देशाचे आमचे वेगळ्या प्रकारचे संबंध राहतील। आशिया खंडातील सर्व देश हे आमच्या जवळचे देश असतील आणि त्या आशिया खंडातील प्रत्येक देशासोबत आम्ही संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू। आणि त्यामुळे आता या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण आशिया खंडातील जे महत्त्वपूर्ण देश आहेत त्या देशांसोबत भारताचे कसे संबंध आहेत त्याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत। शेजारील राष्ट्रांसोबत कसे संबंध आहेत हे पाहिल्यानंतर आशिया खंडातील देशांशी भारताचे कसे संबंध आहेत त्याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे। पश्चिम आशिया म्हणजे आशिया खंडाचा पश्चिम भाग, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातला पश्चिम भाग कोणता? हा आहे विद्यार्थी मित्रांनो आशिया खंड, हा आहे आशिया खंड। आशिया खंडाचा पुन्हा जर दुसरा नकाशा पाहायचा असेल तर आपल्या लक्षात येईल, हे या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, आशिया, आणि हा आहे आपला देश कोणत्या खंडात आहे? आशिया खंडात आहे। आणि आशिया खंडातली ही जी लाल रेषा आहे
ही लाल रेषा जी आहे ती आहे आशिया खंडाचा भाग. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा आहे आशिया खंड. हा पूर्ण आशिया खंड असलेला आपल्याला दिसून येतो. आता या आशिया खंडातील पश्चिम आशिया म्हणजे कोणताही नकाशा घेतल्यावर तुमच्या लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की ही आहे उत्तर बाजू, ही आहे दक्षिण बाजू, ही आहे पश्चिम बाजू आणि ही आहे पूर्व बाजू. आता आपण इथे कोणत्या देशासोबत पाहत आहोत? आशिया खंडातील पश्चिम म्हणजे पश्चिम आशियाई म्हणजे पश्चिम दिशा कोणती आहे? ही आहे. आणि आशिया खंडातील पश्चिम भाग म्हणजे हा भाग. हा जो भाग आहे हा आहे आशिया खंडाचा पश्चिम भाग. तर या पश्चिम भागामध्ये कोणते देश आहे? तर इराण आहे, सौदी अरेबिया आहे, इराक आहे, सिरिया आहे, लेबनान आहे, जॉर्डन आहे, इस्रायल आहे. या सर्व जे पश्चिम भागातील जे देश आहे त्या देशांसोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहे याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, पश्चिम आशिया तुमच्या लक्षात आला असेल. पश्चिम आशिया क्षेत्र हे भारतासाठी नेहमीच महत्वाचे क्षेत्र राहिलेले आहे. ज्या ठिकाणी इराण, इराक, सौदी अरेबिया यासारखे महत्वाचे देश आहेत त्या देशाशी भारताचे नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहे. त्यामागचं कारण काय आहे की पश्चिम आशियाई देश हे विकासाचे इंजन आहे. विकासाचं इंजन का आहे तर खनिज तेलाच्या मोठ्या प्रमाणात साठा या देशामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि भारताला सुद्धा खनिज तेल पुरवण्याचं काम या पश्चिम आशियातील इराण, इराक, सौदी अरेबिया या देशातून होत असलेला आपल्याला दिसून येते. या पश्चिम आशियाई देशाशी चांगले संबंध ठेवण्यासाठी भारतास इतरही कारणे आहेत. म्हणजे केवळ तेलामुळे फक्त पश्चिम आशियाई देशांशी चांगले संबंध भारत ठेवू नये असं नाही, तर दुसरंही कारण आहे. ते कारण आहे पश्चिम आशियाई देश आणि भारत हे पारंपरिक मित्र असलेले आपल्याला दिसून येतात. केवळ राजकीय संबंध आहे असं नाही, तर इराण, इराक सोबत सांस्कृतिक संबंध सुद्धा भारताचे असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे हे पश्चिम आशियाई देश हे भारताचे पारंपरिक मित्र असलेले आपल्याला दिसून येतात. इराण हा भारताचा एक पारंपरिक मित्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, इराण तुम्ही नकाशामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल हा आहे इराण. हा इराण जो आहे हा भारताचा पारंपरिक मित्र असलेला आपल्याला दिसून येतो. आणि केवळ तो पारंपरिक मित्र आहे असं नाही, तर मध्ययुगीन काळापासून त्याच्यासोबत आमचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध टिकून असलेले आपल्याला दिसून येतात. आणि 20व्या शतकात या संबंधांना नवीन आकार मिळताना आपल्याला दिसून येतो. तसेच सौदी अरेबिया बरोबरील संबंध केवळ खनिज तेलाचेच नसून ऐतिहासिक आणि धार्मिक घटकांनी त्याला आकार दिलेला. ऐतिहासिक केवळ आता सौदी अरेबिया कुठे आहे या ठिकाणी लक्षात घ्या. इराण सोबत आमचे पारंपरिक संबंध आहेत. तसेच सौदी अरेबिया हा आहे सौदी अरेबिया. या सौदी अरेबियामध्ये सुद्धा तेलाच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहे. आता इराणमध्येही मोठ्या प्रमाणात खाणी आहे, इराकमध्येही मोठ्या प्रमाणात तेलाच्या खाणी आहे, सौदी अरेबियातही तेलाच्या मोठ्या प्रमाणात खाणी आहे आणि मोठ्या प्रमाणात सागरी मार्गाने तेलाचा साठा भारताकडे या देशांकडून येताना आपल्याला दिसून येतो. परंतु केवळ तेलामुळेच हे संबंध भारत आणि इराण, सौदी अरेबिया, इराक, इस्रायल हे संबंध आहे असं म्हणता येणार नाही. तर इराण सोबत मध्ययुगीन काळापासून आमचे सांस्कृतिक आणि राजकीय संबंध राहिलेले आहे. तर सौदी अरेबिया सोबत सुद्धा आमचे सांस्कृतिक संबंध असलेले आपल्याला दिसून
येतात आणि धार्मिक ऐतिहासिक संबंध सुद्धा या सौदी अरेबिया सोबत असलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पॅलेस्टिनी जनतेला आणि पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेला भारताने नेहमीच खंबीर पाठिंबा दिलेला आहे. पश्चिम आशियाई देशाबरोबरील मैत्रीचे संबंध आणखीनच एक कारणासाठी महत्वाचे आहे. त्यामागचं कारण आहे की पाकिस्तानवर जर दबाव आणायचा असेल तर या पश्चिम आशियाई देशांसोबत भारताचे संबंध हे महत्वाचे असले पाहिजे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा आहे इस्रायल, हा कोणता, आणि या इस्रायलमध्ये पॅलेस्टिनी लोक मोठ्या प्रमाणात असलेले आपल्याला दिसून येतात. आणि पॅलेस्टिनी जनतेनं जो पॅलेस्टिनी मुक्ती संग्राम लढला त्या मुक्ती संग्रामाला भारतानं पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे सुद्धा पॅलेस्टिनी मुक्ती संघटनेच्या खंबीर पाठीशी उभा राहिलेला असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या देशांसोबत चांगले संबंध असल्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव येत असताना आपल्याला दिसून येतो. कारण काय, इराण झालं, इराक झालं, सौदी अरेबिया झालं, या देशांमध्ये मुस्लिमांची मोठ्या प्रमाणात संख्या असलेली आपल्याला दिसून येते. पाकिस्तानला नेहमी वाटायचं की हे जे मुस्लिम राष्ट्र आहे हे मुस्लिम राष्ट्र नेहमी पाकिस्तानच्या बाजूने उभे राहतील. परंतु भारतानं या देशांसोबत आपले चांगले संबंध प्रस्थापित केले आणि त्यामुळे आपोआपच पाकिस्तान हा देश त्यांच्यापासून दुरावला गेला आणि त्यामुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव सुद्धा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे भारताने इस्रायल बरोबर, मी तुम्हाला आत्ताच इस्रायल दाखवलं विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हे आहे इस्रायल आणि या इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन ही सुद्धा संघटना असलेली आपल्याला दिसून येते. इस्रायल हा भारताचा एक पारंपरिक मित्र असलेला आपल्याला दिसून येतो. भारताचे इस्रायल बरोबरचे संबंध हे चांगले राहतील याची खबरदारी भारतानं नेहमी घेतलेली आहे. त्यामागचं कारण आहे की भारताला हायटेक संरक्षण सामुग्री, हायटेक म्हणजे आधुनिक संरक्षण सामुग्री पुरवण्याचं काम या इस्रायल कडून केल्या जात असताना आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे इस्रायल हा भारताचा एक महत्वाचा मित्र असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातील पश्चिम आशियाई देशांसोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहेत, त्यामध्ये आपण भारत आणि इराणचे कसे संबंध राहिलेले आहे, भारत आणि सौदी अरेबियाचे कसे संबंध राहिलेले आहे, भारत आणि पॅलेस्टिनीचे कसे संबंध राहिलेले आहे आणि भारत आणि इस्रायलचे कसे संबंध राहिलेले आहे याचा आपण थोडक्यात आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. यावरून विद्यार्थी मित्रांनो लक्षात आलं असेल की पश्चिम आशियाई देशांसोबत भारताचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आपल्याला दिसून येतात आणि या मैत्रीपूर्ण संबंधाचा फायदा हा भारताला वेळोवेळी झालेला आहे. एकतर तेलाचा मोठ्या प्रमाणात आयात या देशातून भारतात होत असताना आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच या देशांच्या मैत्रीमुळे पाकिस्तानवर एक प्रकारचा मानसिक दबाव बनत असताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे पश्चिम आशियातील या देशांसोबत असणारे संबंध हे भारतासाठी नेहमी महत्वाचे संबंध राहिलेले आहेत. तर पश्चिम आशियाई देशासोबत भारताचे कसे संबंध राहिले, त्यामध्ये इराण, सौदी अरेबिया, इस्रायल, पॅलेस्टाईन या देशासोबत भारताचे नेहमी सलोख्याचे आणि चांगले संबंध राहिलेले आपल्याला दिसून येतात. तेलाचा मोठ्या प्रमाणात सप्लाय या देशातून भारतात होत असताना आपल्याला दिसून येतो. इतकंच नव्हे तर इस्रायल कडून हायटेक म्हणजे आधुनिक शस्त्र सामुग्री सुद्धा भारताला पुरवली जाते आणि त्यामुळे पाकिस्तानवर एक मानसिक दडपण येत असताना आपल्याला दिसून येते.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पश्चिम आशियाई बरोबरच आशिया खंडातील पुन्हा दुसरी जी बाजू आहे ती बाजू आहे आग्नेय आशिया. कोणता आशिया? आग्नेय आशिया. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आशियाई देशांना एकीकरण्याचा प्रयत्न केला. आशिया खंडात भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी आशिया खंडातील देशांना एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यात एकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, इंडोनेशिया हा या प्रयत्नातील भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश होता. इंडोनेशिया कुठे आहे? इंडोनेशिया आपण या ठिकाणी पाहू नकाशामध्ये. भारतामध्ये हा आहे भारत आणि या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा आहे इंडोनेशिया. या इंडोनेशिया सोबत भारतानं आपले चांगले संबंध प्रस्थापित केले आणि तो आशिया खंडातील देशांशी जी मैत्री करण्याचा प्रयत्न भारतानं केला, त्या मैत्रीच्या प्रयत्नामध्ये इंडोनेशिया हा भारताचा एक भागीदार देश असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु 1960च्या दशकात इंडोनेशिया बरोबरील संबंध हळूहळू थंडावलेले आपल्याला दिसून येतात. शीत युद्धाच्या काळात आग्नेय आशियातील, मी तुम्हाला आता सांगितलं इंडोनेशिया कोणत्या भागात येतो? आग्नेय आशिया. कोणता आशिया? हे जे देश आहेत या ठिकाणी लक्षात घ्या, थायलंड आहे, कंबोडिया आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, फिलिपाईन्स आहे. हे आशिया खंडातील कोणता भाग आहे? आग्नेय आशिया आहे. आणि या आग्नेय आशियातील इंडोनेशिया सोबत भारतानं स्वातंत्र्यानंतर चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु 1960 नंतर मात्र शीत युद्धामुळे इंडोनेशियाने वेगळी भूमिका घेतल्यामुळे काय झालेलं आहे? भारताचे आणि इंडोनेशियाचे संबंध हळूहळू कमी होत असताना आपल्याला दिसून येतात. आता आग्नेय आशिया संबंध हळूहळू थंडावले. शीत युद्धाच्या काळात आग्नेय आशियातील बहुतेक देशांशी भारताचे संबंध अगदी नाममात्र होते, कारण हे देश शीत युद्धामुळे झालेल्या गटबाजीमध्ये भारताच्या विरुद्ध बाजूला होते. म्हणजे आग्नेय आशियातील जे देश आहे, कोणते देश आहे? थायलंड आहे, कंबोडिया आहे, इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, फिलिपाईन्स आहे. हे जे देश आहे, हे देश शीत युद्धाच्या काळात कुणाच्या बाजूने उभे राहिले नाही? भारताच्या बाजूने उभे राहिले नाही, तर हे शीत युद्धाच्या काळात विरोध दिशेने उभे राहिलेले अमेरिका किंवा रशिया यांच्या बाजूने उभे राहिलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे भारताचे संबंध यांच्यासोबत जास्त काही चांगले राहिलेले नाही, संबंध नाममात्र असलेले आपल्याला दिसून येतात. कारण हे देश शीत युद्धाच्या गटबाजीच्या विरुद्ध असलेले आपल्याला दिसून येतात. व्हिएतनाम हा त्याला अपवाद होता. व्हिएतनाम कुठे आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे व्हिएतनाम. हा व्हिएतनाम आहे. हा व्हिएतनाम मात्र त्याला काय असलेला आपल्याला दिसून येतो? अपवाद असलेला आपल्याला दिसून येतो. व्हिएतनाम वर रशियानंही आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि अमेरिकेनं सुद्धा आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि शीत युद्धाचं जे अनेक ठिकाणं आहेत त्यापैकी एक ठिकाण आहे व्हिएतनाम, जिथे अमेरिका आणि रशिया या व्हिएतनामच्या अधिपत्यावरून एकमेकांसमोर येऊन ठाकलेले आपल्याला दिसून येतात. आणि या व्हिएतनामच्या स्वातंत्र्य लढ्याला कोणी पाठिंबा दिला? भारतानं पाठिंबा दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे व्हिएतनाम हा भारताच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येत असताना आपल्याला दिसून येते.
भारताच्या व्हिएतमिनच्या संघर्षाला पाठिंबा दिला होता आणि अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला विरोध केलेला असलेला आपल्याला दिसून येतो. अमेरिकेनं या व्हिएतनामवर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अमेरिकेच्या त्या प्रयत्नाचा कोणी विरोध केला? भारतानं विरोध केला आणि त्यामुळे सुद्धा भारत आणि अमेरिकेचे संबंध दुरावले गेले आणि त्यामुळे सुद्धा पण व्हिएतनाम मात्र भारताच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येते. आज व्हिएतनाम हा भारताचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. आज भारताच्या वेळोवेळी भारतावर जेव्हा केव्हा संकट येतं त्यावेळी व्हिएतनाम हा भारताच्या बाजूने उभा असलेला आपल्याला दिसून येतो. या दोन देशातील संबंध व्यापार, तंत्रज्ञान आणि लष्करी क्षेत्रात विस्तारलेले आहेत. म्हणजे भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध किती क्षेत्रात हे आहे? व्हिएतनाम आणि भारत यांचे संबंध कोणकोणत्या क्षेत्रात तो भागीदार आहे? व्हिएतनाम व्यापारात भागीदार आहे, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये तो भागीदार आहे आणि लष्करी क्षेत्रात सुद्धा तो भागीदार असलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वाभिमुख धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता यांचा भाग म्हणून भारताने या क्षेत्रातील देशांशी संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. आग्नेय आशियातील देशासोबत पूर्वाभिमुख धोरण म्हणजे पूर्वीपासून चालत आलेलं धोरण आणि पूर्वाभिमुख कृतिशीलता म्हणजे पूर्वीपासून सुरू असलेलं सहकार्य याचा भाग म्हणून या क्षेत्रातील देशाशी संबंध दुरुस्त करण्याचा प्रयत्न किंवा या देशाशी संबंध चांगले करण्याचा प्रयत्न भारत करत असताना आपल्याला दिसून येतो. आज भारताचे सिंगापूर बरोबरचे अतिशय चांगले संबंध आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा आहे मलेशिया आणि या मलेशियाच्या या काठावर हा सिंगापूर नावाचा छोटासा देश असलेला आपल्याला दिसून येतो आणि भारतातील अनेक लोक पर्यटनासाठी या सिंगापूरला जात असताना आपल्याला दिसून येतात. केवळ भारतातील लोक पर्यटनासाठी जातात असं नाही, तर अनेक लोकांनी आपले व्यवसाय सुद्धा या सिंगापूरमध्ये उभे केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे सिंगापूर सोबत अतिशय चांगले संबंध भारताने निर्माण केलेले आपल्याला दिसून येतात आणि हा देश भारताचा एक महत्त्वपूर्ण व्यापारी भागीदार देश असलेला आपल्याला दिसून येतो आणि केवळ भारतानेच सिंगापूरमध्ये व्यापारी भागीदारी केली असे नाही, तर सिंगापूरने सुद्धा भारतात गुंतवणूक करणारा एक देश आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे सिंगापूरची सुद्धा गुंतवणूक मोठ्या प्रमाणात भारतात असलेली आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे जपान, थायलंड, मलेशिया आणि इंडोनेशिया बरोबरील संबंधही सुधारलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे जे देश आहेत ते देश पहा. त्यातला आपण इंडोनेशिया पाहिलेला आहे, हा आहे इंडोनेशिया, हा आहे मलेशिया, या ठिकाणी आहे सिंगापूर, त्यानंतर आपण पाहिलं व्हिएतनाम, हा आहे थायलंड. या सर्व देशांबरोबर जपान कुठे आहे? हा आहे जपान. या सर्व देशांबरोबर भारताने आपले चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. केवळ चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर या देशांसोबत व्यापारी संबंधही मोठ्या प्रमाणात भारताने निर्माण केलेली आहे. हे संबंध सुधारणे यासाठी गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी मार्गाची सुरक्षा. या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो की हे सर्व देश, या ठिकाणी लक्षात घ्या, आग्नेय आशियातील हे सर्व देश या समुद्रामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. इंडोनेशिया समुद्रात आहे, हिंदी महासागरात आहे. त्यानंतर मलेशिया हिंदी महासागरात आहे, व्हिएतनाम हिंदी महासागरात आहे, त्यानंतर जपान हा पॅसिफिक महासागरात आहे.
ह्या सर्व देशांना समुद्र किनारा लागून असलेला आपल्याला दिसून येतो आणि या समुद्र किनाऱ्यामुळे या देशांमधून काय केले जाते, जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी जे जहाज पाठवली जातात त्याची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे या देशांची आपले चांगले संबंध निर्माण करणे हे भारताचं कर्तव्य असलेलं आपल्याला दिसून येते. या देशांजवळून जाणाऱ्या व्यापारी मार्गाची सुरक्षा, त्यानंतर चाचेगिरी विरोधी कारवाई, म्हणजे चाचेगिरी कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, समुद्रातून जे जहाज जातात त्यावर चोरी करण्याचा प्रयत्न काही लोक करतात, त्याला चाचेगिरी असे म्हणतात. तर चाचेगिरी विरुद्ध कारवाई आणि सागरी संसाधनाची सुरक्षा हे भारताच्या या देशाबरोबरील सहकार्याचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. 3 कारणानं. कोणत्या 3 कारणानं? एक तर या देशांसोबत भारतानं चांगले संबंध प्रस्थापित केले त्यामागची 3 कारणं आहे. एक कारण आहे व्यापारी मार्गाची सुरक्षा, म्हणजे समुद्रातून जो व्यापारी मार्ग जातो, समुद्रातून जी जहाजं जातात त्या मार्गाची सुरक्षा करता या देशाशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे. त्यानंतर चाचेगिरी विरुद्ध कारवाई, समुद्रात जे चोऱ्या केल्या जातात त्यांना चाचेगिरी असे म्हणतात. जहाज अडवली जातात आणि त्या जहाजावर चोरांकडून मोठ्या प्रमाणात लूट केली जाते, त्याला चाचेगिरी असे म्हणतात. ह्या चाचेगिरीच्या कारवाया जर रोखायच्या असतील तर या देशाशी आपले चांगले संबंध असणे गरजेचं आहे. आणि सागरी संसाधनाची सुरक्षा, सागरी संसाधन म्हणजे सागरामध्ये जे बंदर असतात, सागरामध्ये जे मार्ग असतात त्या मार्गाची सुरक्षा, यासाठी या देशांशी आपले चांगले संबंध असणे हे महत्त्वाचं असलेले आपल्याला दिसून येते आणि या महत्त्वाच्या मुद्द्यामुळे या देशासोबत भारतानं चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर म्हणजे 1990 नंतर आग्नेय आशियातील आंतरराष्ट्रीय संबंधांना वेगळेच वळण घेतले आहे. शीतयुद्ध संपल्यानंतर आग्नेय आशियातील म्हणजे आता जे देश आपण पाहिले, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, थायलंड या देश, हे जे आग्नेय आशियातील जे देश आहे या देशासोबत एक वेगळे संबंध शीतयुद्धानंतर भारताचे निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. आशियान ही एक काय आहे, क्षेत्रीय संघटना आहे. या आशियान क्षेत्रीय संघटनेची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे. या आशियान संघटनेचे सदस्यत्व 5 वरून वाढून आज ते 10 वर गेलेले आपल्याला दिसून येतात आणि तो गट या क्षेत्रातील एक बलशाली गट बनलेला आपल्याला दिसून येतो. आशियान नावाची जी संघटना आहे त्या आशियान संघटनेमध्ये पहिले म्हणजे शीतयुद्ध संपण्यापूर्वी किती देश होते? फक्त 5 देश होते. आज या आशियान संघटनेमध्ये किती देश झालेले आहे? 10 देश झालेले आहे आणि जगातल्या ज्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटना आहे त्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटनामध्ये आशियान ही एक महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटना असलेली आपल्याला दिसून येते. आशियानने महत्त्वाच्या देशाशी आर्थिक भागीदारी प्रस्थापित करण्यास सुरुवात केलेली आहे. याचा भारतालाही फायदा झाला आहे. भारताचा आशियान बरोबर मुक्त व्यापाराचा करार झालेला आहे. आशियान संघटनामध्ये जे 10 देश आहे त्या 10 देशांमध्ये एकमेकांच्या देशात मुक्त व्यापार करण्याचा करार या आशियान संघटनातील देशांमध्ये झालेला आपल्याला दिसून येते. तसेच आशियान पुरस्कृत क्षेत्रीय सुरक्षा संघटना आशियान रिलीजन फोरमचेही तो एक सदस्य आहे. आशियान पुरस्कृत क्षेत्रीय संघटनाचा भारत एक सदस्य आहे आणि आशियान पुरस्कृत रिजनल फोरमचाही भारत एक सदस्य आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आशिया खंडातील भारत हे एक महत्त्वपूर्ण देश असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा अनेक क्षेत्रीय संघटनांबरोबर असणारा संबंध आणि त्यामुळे भारत हा आशियामधील एक बलशाली देश बनलेला आपल्याला दिसून येतो.
आशियामध्ये असणाऱ्या, आशिया खंडात असणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटना आहेत त्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटनांचा भारत हा एक सदस्य आहे आणि त्यामुळे भारत ही एक महत्त्वपूर्ण सत्ता आज आशिया खंडात निर्माण होत असताना आपल्याला दिसून येते. सार्क क्षेत्रीय संघटना, शांघाय सहकार्य संघटना, आशियान क्षेत्रीय संघटना या आशिया खंडातील ज्या महत्त्वपूर्ण क्षेत्रीय संघटना आहेत या सर्व क्षेत्रीय संघटनेमध्ये भारत महत्त्वपूर्ण सदस्य असलेला आपल्याला दिसून येतो. सार्क, शांघाय, आशियान, बिमस्टेक यासारख्या ज्या क्षेत्रीय संघटना आशिया खंडात आहेत या सर्व संघटनांचा, या सर्व क्षेत्रीय संघटनांचा भारत हा एक सदस्य आहे आणि केवळ सदस्य आहे असे नाही तर भारत या संघटनांमध्ये कृतिशील सदस्य असलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याच्या या कृतिशीलतेमुळे भारत आशिया खंडातील एक महत्त्वपूर्ण सत्ता बनत असताना आपल्याला दिसून येते. सार्क, शांघाय सहकार्य संघटना यासारख्या अनेक क्षेत्रीय संघटनांमध्ये भारत एक कृतिशील सदस्य आहे. तसेच भारताने स्वतः बिमस्टेक, मेकॉंग गंगा सहकार्य यासारख्या अनेक गटांना चालना दिलेली आहे. सार्क ही संघटना भारताने निर्माण केलेली आहे. बिमस्टेक ही संघटना भारताने निर्माण केलेली आहे. मेकॉंग गंगा ही संघटना सुद्धा भारताने निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे आशिया खंडातील भारत हा एक महत्त्वपूर्ण देश असलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आशिया खंडातील इतर देशांसोबत म्हणजे पश्चिम आशियातील देशांसोबत, आग्नेय आशियातील देशांसोबत, पूर्व आशियातील देशांसोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहेत याची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल की भारताचे आशिया खंडातील अनेक देशांसोबत मैत्रीपूर्ण, व्यापारी, संरक्षणात्मक आणि आयात निर्यातीचे धोरण भारताने या देशांसोबत प्रस्थापित केलेले आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे आशिया खंडातील भारत हा एक महत्त्वपूर्ण देश बनलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. या तासिकेबाबतचा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ तुम्ही लिहिला पाहिजे आणि तो गृहपाठ आपण घरी पुस्तक पाहून सोडवला पाहिजे किंवा ही तासिका पाहून सुद्धा तुम्हाला हा गृहपाठ सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की गृहपाठामध्ये आपण एका वाक्यात उत्तरे द्या अशा स्वरूपाचे प्रश्न जास्त प्रमाणात तुम्हाला पहिलेपासून आम्ही विचारलेले आहे. तेव्हा या गृहपाठ आपण घरी सोडवला पाहिजे. आजच्या तासिकेच्या गृहपाठाचा प्रश्न आहे 1. पश्चिम आशियाई क्षेत्रातील कोणते देश भारताचे मित्र आहेत? पश्चिम आशियाई क्षेत्रातील कोणते देश भारताचे मित्र आहेत? 4 ते 5 देश मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या तासिकेमध्ये सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी महत्त्वाचे का आहे? त्याची कारण सुद्धा आपण 3 कारणासाठी हे पश्चिम आशियाई क्षेत्र आपल्यासाठी महत्त्वाचे आहे ते कारण आपण या तासिकेमध्ये पाहिलेले आहे. पश्चिम आशियाई क्षेत्र भारतासाठी महत्त्वाचे का आहे? तिसरा प्रश्न लिहा. भारताला हायटेक संरक्षण सामुग्री पुरवणारा देश कोणता? भारताला हायटेक संरक्षण सामुग्री पुरवणारा देश कोणता? त्यानंतर चौथा प्रश्न लिहा. स्वातंत्र्यानंतर कोणत्या देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला? स्वातंत्र्यानंतर कोणत्या देशांना एकत्र आणण्याचा प्रयत्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी केला? पाचवा प्रश्न लिहा. कोणकोणत्या क्षेत्रीय संघटनेत भारत कृतिशील सदस्य आहे? कोणकोणत्या क्षेत्रीय संघटनेत
भारत कृतीशील सदस्य आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी आपली ही तासिका संपलेली आहे. या तासिकेबाबत कोणती अडचण असल्यास आपण माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, कोरोनापासून दूर राहा. धन्यवाद.